नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न म्हणजे पोलीस होणे. तुम्हाला जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असणार तर खूप अभ्यास करा आणि सराव करा. तुमची तयारी परिपूर्ण होण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा संच घेऊन आली आहे. तर मग आपण महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, 2 रायगड, 3 सिंधुदुर्ग, 4 कोल्हापूर. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 2. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? पर्याय 1 लातूर, 2 सोलापूर, 3 कोल्हापूर, 4 सांगली. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांगली. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 नांदेड, 2 वर्धा, 3 नाशिक, 4 औरंगाबाद. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 4. केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा? पर्याय 1 नागपूर, 2 सोलापूर, 3 जळगाव, 4 कोल्हापूर. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जळगाव. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? पर्याय 1 पुणे, 2 नागपूर, 3 कोल्हापूर, 4 औरंगाबाद. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 6. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय 1 गोदावरी, 2 नर्मदा, 3 कृष्णा, 4 महानदी. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महानदी. प्रश्न क्रमांक 7. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? पर्याय 1 लोणार, 2 चिल्का, 3 उलर, 4 मानस. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उलर. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले? पर्याय 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 चेन्नई. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. प्रश्न क्रमांक 9. पुष्कर तलाव कुठे आहे? पर्याय 1 कोची, 2 अजमेर, 3 उज्जैनी, 4 चिल्का. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजमेर. प्रश्न क्रमांक 10. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय 1 गोदावरी, 2 कोयना, 3 कृष्णा, 4 तापी. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. प्रश्न क्रमांक 11. संत जनाबाई यांची समाधी येथे आहे? पर्याय क्रमांक 1 पैठण, 2 बारामती, 3 गंगाखेड, 4 पाथरी. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगाखेड. प्रश्न क्रमांक 12. लक्षद्वीप बेटावरील सर्वात मोठे बेट कोणते? पर्याय क्रमांक 1 काल्पनी बेट, 2 मिनिकोय बेट, 3 अमिनी बेट, 4 यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिनिकोय बेट. प्रश्न क्रमांक 13. दासबोध व मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, 2 समर्थ रामदास, 3 संत ज्ञानेश्वर, 4 एकनाथ महाराज. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 14. गाथेचा कर्ता खालीलपैकी कोण आहे? पर्याय क्रमांक 1 नामदेव, 2 ज्ञानेश्वर, 3 तुकाराम, 4 एकनाथ. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुकाराम. प्रश्न क्रमांक 15. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? पर्याय क्रमांक 1 मांजरा, 2 गाढवी, 3 वाघूर, 4 वेण्णा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाघूर.
प्रश्न क्रमांक 16. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 ठाणे, 4 रायगड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 17. विनोबाजींचा परमधाम आश्रम पवनार कोणत्या नदीच्या काठी वसला आहे? पर्याय क्रमांक 1 वर्धा, 2 धाम, 3 वेण्णा, 4 बोर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धाम. प्रश्न क्रमांक 18. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम, 2 मीठ, 3 कोळसा, 4 मॅग्नीज. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम. प्रश्न क्रमांक 19. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात येथे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 कोल्हापूर, 3 मुंबई, 4 नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. प्रश्न क्रमांक 20. मुशी जातीचे गवत महाराष्ट्रात या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? पर्याय क्रमांक 1 ठाणे, 2 चंद्रपूर, 3 गडचिरोली, 4 भंडारा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ठाणे. प्रश्न क्रमांक 21. अलकनंदेचा प्रवाह खालीलपैकी कोठे उगम पावतो? पर्याय क्रमांक 1 अलकापुरी, 2 गंगोत्री, 3 सागरमाथा, 4 कांचनगंगा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलकापुरी. प्रश्न क्रमांक 22. पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 बिहार, 4 मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? पर्याय क्रमांक 1 माझे सत्याचे प्रयोग, 2 अग्निपंख, 3 भारत एक खोज, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माझे सत्याचे प्रयोग. प्रश्न क्रमांक 24. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? पर्याय क्रमांक 1 1901, 2 1919, 3 1935, 4 1947. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1919. प्रश्न क्रमांक 25. गोल घुमट कोणत्या शहरामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 विजापूर, 2 सोलापूर, 3 नागपूर, 4 रायपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विजापूर. प्रश्न क्रमांक 26. पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? पर्याय क्रमांक 1 वर्धा, 2 धाम, 3 यशोदा, 4 वनी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धाम. प्रश्न क्रमांक 27. राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक 1 तारापूर, 2 नरोरा, 3 काकापूर, 4 रावत भट्टा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रावत भट्टा. प्रश्न क्रमांक 28. मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? पर्याय क्रमांक 1 हुमायून, 2 बाबर, 3 बलबन, 4 अकबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबर. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 कोलकाता, 3 सुरत, 4 लखनौ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 30. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 शनी, 2 शुक्र, 3 सूर्य, 4 चंद्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र. प्रश्न क्रमांक 31. 52 थंडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, 2 वर्धा, 3 भंडारा, 4 यवतमाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भंडारा. प्रश्न क्रमांक 32. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पर्याय क्रमांक 1 गटविकास अधिकारी, 2 तहसीलदार, 3 नायब तहसीलदार, 4 जिल्हाधिकारी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 33. पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतो? पर्याय क्रमांक 1 संघसूची, 2 राज्यसूची, 3 मध्यवर्ती सूची, 4 यापैकी नाही.
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसूची. प्रश्न क्रमांक 34. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 पानशेत, 2 कोयना, 3 वरसगाव, 4 तोतला डोह. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना. प्रश्न क्रमांक 35. होमगार्डचा प्रमुख कोण असतो? पर्याय क्रमांक 1 महासमादेशक, 2 जिल्हाधिकारी, 3 पोलीस अधीक्षक, 4 विशेष पोलीस अधिकारी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महासमादेशक. प्रश्न क्रमांक 36. हरविलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे कोणती मोहीम राबविली जाते? पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन वात्सल्य, 2 ऑपरेशन मुस्कान, 3 ऑपरेशन किशोर, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन मुस्कान. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव? पर्याय क्रमांक 1 प्रतिसाद, 2 महामाईनिंग, 3 कायदा, 4 निर्भया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्भया. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय? पर्याय क्रमांक 1 केसरी, 2 दक्षता, 3 किरण, 4 सावधान. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षता. प्रश्न क्रमांक 39. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? पर्याय क्रमांक 1 1, 2 3, 3 2, 4 4. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न क्रमांक 40. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? पर्याय क्रमांक 1 केशरी, 2 पांढऱ्या, 3 हिरव्या, 4 निळ्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केशरी.